महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असणारा, सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे गणपती बाप्पाचा गणेशोत्सव। पण गेल्या काही वर्षात डीजेच्या दणदणाटामुळे या उत्सवाच्या उत्साहाला जणू गालबोट लागले, कारण गणेशोत्सव आणि डीजे हे सध्या समीकरण बनले। डीजेच्या अतिप्रचंड आवाजात काढल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकांमुळे त्यावर आता कायद्यानं कारवाई करण्याची वेळ आली। मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा मुंबईमध्ये डीजेवर बंदी लागू केली। मुंबई उच्च न्यायालयानं काय निर्देश दिले तेही बघा। ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना निर्देश दिले। गणेशोत्सवात मुंबईमध्ये डीजे वाजवण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेच्या दरम्यान डीजेवर पूर्णतः बंदी असेल। रात्री 10 नंतर आवाजाची पातळी ही 50 डेसिबलच्या आतच ठेवावी लागेल। या आवाज मर्यादेचं उल्लंघन झालं तर मुंबई पोलीस कारवाई करतील। ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करणारं साहित्य जप्त केलं जाईल। डीजे साऊंड सिस्टीम, मिक्सर, लाऊडस्पीकर इत्यादी साधनं मुंबई पोलीस जप्त करतील। डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य वापरा असं आवाहन पोलीस करतात। डीजे बंदीचं उल्लंघन झालं तर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते। डीजे बंदीचं उल्लंघन झाल्यास संबंधित गणेश मंडळाचा परवानाही रद्द होऊ शकतो। शिवाय मंडळाच्या मंडपावर इतर निर्बंध घातले जाऊ शकतात। याशिवाय आर्थिक दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे। डीजेच्या वापरामुळे एकतर ध्वनी प्रदूषण होतच होतं, पण या आवाजामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याही उद्भवतात। गेल्या काही वर्षात या डीजेच्या दणदणाटामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागलेत, पण तरीही डीजेचा आवाज कमी होण्याची चिन्ह नाहीत।